नमस्कार मंडळी, मी शुभांगी। चलो आज आपको दिखाती हूँ क्या। अरे यार, खूप दिवस झाले माझी पण इच्छा होती आणि ना प्रत्येक लेडीजचा एक प्रॉब्लेम होतो की घर संसार मुलं बाकीचं सगळं सांभाळता सांभाळता स्वतःकडे लक्ष द्यायचं हे राहूनच जातं। त्याच्यामुळे ना लेडीजचं कुठेतरी इच्छा अपूर्ण राहतात। त्याच्यापैकीच मी एक आहे। मी प्रत्येक वेळी पार्लरला गेल्यानंतर म्हणजे माझ्या तिथे पार्लर जे आहे ना तिथे मी आयब्रो वगैरे करायला जाते। मी अजून माझ्या स्किनची ट्रीटमेंट काही केलेली नाहीये तिथे। तर जेव्हा जेव्हा मी केस कटिंग किंवा आयब्रो करायला जाते ना तेव्हा मी विचार तर करायची मला हेड वॉश करायचा आहे, हेड मालिश करायचं आहे, खूप सारे ट्रीटमेंट करायचे आहेत, पण ना तिथे तसं अवेलेबल पण नव्हतं। मग म्हटलं थोडंसं आपला एरिया सोडून पुढे गेलेलं बरं म्हणून मी आज ना राजारामपुरी 5व्या गल्लीमध्ये मस्तपैकी पार्लरला आलेली आहे। जवळपास आमची ही जी ट्रीटमेंट चालू आहे ना ती आत्ता म्हणजे हेड वॉश, हेड मालिश आणि बाकी सगळी ट्रीटमेंट होईपर्यंत 1 तास तरी निघून गेलेला आहे। आणि आत्ता माझे घेतले केस कटिंग करायला। पहिलं भक्तीचं ना थोडंसं रुटीन लावून दिलं म्हणजे की कसं करायचं आहे हेड वॉश आणि बाकीचं सगळं तिला सांगितल्यानंतर मग माझी इच्छा झाली भक्तीची बघून हा। तर तसं काय मी आता नियोजन असं करून गेले नव्हते की दोघींचं पण करायचं आहे। तर इथले बजेट पण थोडेसे पाहिले आणि मग म्हटलं चला आपण पण थोडंसं हेअर कटिंग करून घेऊ। आणि मी आता ना स्टेप कट, लेअर कट एकदम कमीवाला लेअर कट करायचं ठरवलं। तर माझे ना थोडेसे केस कसे झालेत माहिती आहे का, एका साईडचे जास्त वाढलेत, एका साईडचे कमी वाढलेत, असे काय विचित्र झाले होते। त्याच्यामुळे त्यांना ना फक्त सेटिंग करायला जवळपास अर्धा पाऊण तास लागला आणि आमची ही पूर्ण दोघींची ट्रीटमेंट होती ना ती पूर्ण व्हायला 4.5 तास लागले। तर आज मी पहिल्यांदा सिरियसली आज मी पार्लरमध्ये एवढा वेळ जवळपास 5 तास एका पार्लरमध्ये थांबले आणि हे तर माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदाच घडलं होतं। मिस्टर सोडून गेले आणि आत्ता त्यांचा फोन आला की झालं का म्हणून, कारण की मी ऑलरेडी सांगितलं होतं की मला कॉल करायचा नाही, जितका वेळ लागतोय लागू देत। तर पहिला मॅडमनी थोडंसं जे काही असतं ते केलं। माझ्या केसांना फाटे पण फुटले होते। मग ते सर आले, त्यांनी एक 15 ते 20 मिनिटं पूर्ण चेक केलं, कुठे कमी जास्त हे सगळं पाहिलं आणि मग माझं किती आम्ही ना सकाळी 1:30 वाजता 1:30च्या दरम्यान घरातून निघालो होतो। ते घरी यायला 6:30 वाजले होते आम्हाला। तसं 5:30ला आमचं तिथलं आवरलं, 5:30 पावणे 6ला। पण थोडंसं त्या लोकांना पण माझा कट आणि लुक खूप आवडल्यामुळं त्यांनी थोडंसं मॉडेलचे फोटो असतात ना ते वगैरे घेण्यासाठी मला 15-20 मिनिटं पुन्हा थांबवून ठेवलं होतं। ते फोटोज वगैरे झाले आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो बाहेर। बैठलात का, काहीतरी इच्छा असते ना तर ती पूर्ण होते, फक्त थोडासा मनी खर्च करावा लागतं तर सगळ्या गोष्टी होऊन जातात। ॲक्च्युली मी भक्तीचं ना केस कट करून ना 1 वर्ष तरी झाले मी तिच्या केसांना कात्री ही लावलीच नव्हती, कारण की केस मला तिचे लांब पाहिजे होते। माझी पण इच्छा होती आणि तिच्या चेहऱ्याला ना लांब केस असे सूट होतात आणि केस तरी भक्तीचे एकदम सिल्की आहेत, म्हणजे सेटिंग करायची आवश्यकता नसतेच तिच्या केसांना। तसं माझं नाही आहे, माझे केस ना ते नूडल्स असतात ना तर त्या पद्धतीने ना गोळा होतात। हे अशा माझ्या विभक्त दोन प्रकारच्या दोघीजणी आम्ही आहे। तर इथे एकट्याला काही सावरत नव्हतं म्हणून तिघं माझ्या केसांच्या मागे एकूण माझ्या हेअर कट पासून हेअर वॉश पासून हेअर कटिंग सेटिंग वगैरे सगळं करेपर्यंत 5 जणांचे हात लागलेत माझ्या डोकीला आज काय। तर त्याच्यामुळे थोडंसं भारी वाटत होतं, VIP ट्रीटमेंट अशी वाटत होती। खूप छान सलून आहे, तुम्हाला मी सलूनचं नाव वगैरे पण देते। तर फायनली हा माझा असा कट झालेला आहे छान असा। आणि भक्तीचे जास्त मी कट केलेले नाहीत, फक्त आपण जे एक्स्ट्रा म्हणजे फाटे फुटलेले होते ना ते फक्त भक्तीचे कट करून घेतले। आणि हे माझं फायनली मी स्टेप कट मारला समोरून वगैरे। चला आता बराच वेळ झालेला आहे, थोडंसं पोटपूजा करूया। तर इथे मी पिझ्झा खायला आलो होतो आणि तिथे काय एवढं मला आवडलंच नाही, कारण की तिथे मला त्यांनी 2-3च दाखवले आणि भक्तीला ते खायचंच नव्हतं आणि तिथं फक्त पिझ्झाच होता, म्हणून मग न्यूडल्स खायचे होते। मग तिथून बरोबर समोरच्याच बाजूला न्यूडल्स वगैरे होते, तिथे आम्ही जाऊन मस्तपैकी न्यूडल्स खाल्ले
बागेमध्ये जाऊन मस्तपैकी फोटो व्हिडिओज आईस्क्रीम दोघींनी मस्तपैकी मैत्रिणी असल्यासारख्या ना छान असं राजारामपुरी पूर्ण पालती घातली आणि काय असेल नसेल ते खाऊन वगैरे तसं नाही जास्त नाही काय खाल्लेलं 2-3 पदार्थ असे खाल्ले होते आईस्क्रीम वगैरे खाऊन थोडासा बागेमध्ये वेळ घालवून असं म्हणजे आम्ही आलो तर असं आमचं रुटीन होतं सुट्टीच्या दिवसाचं तर तुम्ही काय केलात आणि तुम्हाला पण आवडतं का असं वेगळं काहीतरी करायला तर नक्की कमेंट करून सांगा आणि हो माझा हेअरकट कोणाकोणाला आवडला आणि माझ्या चेहऱ्याला सूट होतो का ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे मी वाट पाहते अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब यार चलो बाय